Today, we are going to learn and understand how to solve practice set 16 of chapter number 4, angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 26 वर प्रॅक्टिस सेट 16 दिलेला आहे. अतिशय छोटूसा असा प्रॅक्टिस सेट आहे. फक्त 2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. या चॅप्टरच्या प्रॅक्टिस सेट 15 मध्ये आपण काय अभ्यासले तर ऍडजसेंट अँगल्स म्हणजे काय, ओके नाही. आणि आता प्रॅक्टिस सेट 16 मध्ये आपण अभ्यासणार आहोत की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. खूप इझी आहे. चला लगेच समजून घेऊया की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय आणि मग आपला प्रॅक्टिस सेट 16 मधील क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ 2 अँगल्स, लक्ष द्या काय दिलेलं आहे. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ 2 अँगल्स इज 90 डिग्री, जर 2 अँगल्सच्या मेजर्सचे सम 90 डिग्री असेल तर दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आलं लक्षात तुमच्या. 2 अँगल्सच्या मेजर्सचे सम जर 90 डिग्री असेल तर अशा अँगल्सला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. नसेल समजलं तर एक्झाम्पल्स थ्रू समजून घेऊया. हे पहा, आता इथे मी 2 अँगल्स घेतलेले आहेत, अँगल ए बी सी आणि अँगल पी क्यू आर. अँगल ए बी सी चे मेजर किती आहे, किती डिग्रीचा आहे अँगल ए बी सी, तर 40 डिग्रीचा आहे. बरोबर. इथे वर्टेक्स बी वर अँगल फॉर्म होतोय की नाही आणि त्याचे मेजर किती आहे 40 डिग्री. इथे आपण राईट करून घेऊयात अँगल ए बी सी 40 डिग्री. आणि हा जो दुसरा अँगल आहे अँगल पी क्यू आर, याचे मेजर किती आहे तर 50 डिग्री. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय आपण कसे अभ्यासले. जर 2 अँगल्सच्या मेजर्सचे सम 90 डिग्री असेल तर अशा अँगल्सला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. बरोबर. म्हटल्यावर हे 2 कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत का. पहा बरं, मेजर ऑफ अँगल ए बी सी आणि मेजर ऑफ अँगल पी क्यू आर यांचे जर सम केले तर आपल्याला काय पाहिजे आहे 90 डिग्री पाहिजे आहे. जर या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम म्हणजे या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सला जर ऍड केलं तर 90 डिग्री जर आलं ऍड केल्यानंतर तर हे दोन्ही अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत असं आपण म्हणू शकतो. मग आता मेजर ऑफ अँगल ए बी सी किती आहे 40 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल पी क्यू आर काय आहे तर 50 डिग्री. बरोबर. 40 प्लस 50 करा, 90 डिग्री येतं का. हो, 90 डिग्री येतं. याचाच अर्थ काय की हे दोन्ही अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. इतकं साधं सोपं सरळ आहे. आलं लक्षात तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. चला आणखी काही एक्झाम्पल्स घेऊयात. आता इथे पहा बरं, कोणते 2 अँगल्स तुम्हाला दिसत आहेत तर तुमच्यापैकी कोणीतरी असंही म्हणू शकतं की हे पहा इथे 2 अँगल्स नाहीये तर 3 अँगल्स आहेत. कोणते कोणते तर अँगल ए ओ बी, त्यानंतर अँगल ए ओ डी आणि अँगल डी ओ बी. बरोबर आहे. इथे 3 अँगल्स आहेत. पण क्वेश्चन काय आहे की इथे कोणते 2 अँगल्स आहेत. आलं का लक्षात. मग इथे तुम्हाला जे 2 अँगल्स आहेत त्यांची नावं सांगायची आहेत. कळलं का बाळांनो. हे पहा, आता इथे कोणते कोणते 2 अँगल्स आहेत तर अँगल ए ओ डी आणि अँगल डी ओ बी. आता मला सांगा हे दोन्ही अँगल्स हे ऍडजसेंट अँगल्स आहेत का. आपण प्रॅक्टिस सेट 15 मध्ये अभ्यासलं होतं की नाही ऍडजसेंट अँगल्स म्हणजे काय. येस, सांगा बरं मला. हे दोन्ही अँगल्स जे आहेत ते ऍडजसेंट अँगल्स आहेत का. 3 कंडिशन्स फुलफिल व्हाव्या लागतात. कोणकोणत्या. आता इथे आपण रिव्हिजन करतोय. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स तर आपण अभ्यासतच आहोत, पण इथे मला हे एक्झाम्पल दिसलं ऍडजसेंट अँगल्सचे, म्हणून मी आपण थोडंसं 2 मिनिटाची रिव्हिजन करूयात की मला सांगा हे ऍडजसेंट अँगल्स आहेत का. कोणत्या 3 कंडिशन्स फुलफिल व्हाव्या लागतात तर वर्टेक्स ओ कॉमन असायला लागतो, नंतर ना दोन्ही अँगल्सचा एक आर्म कॉमन असावा लागतो. बरोबर. आणि जे इंटिरियर आहे ते सेपरेट असावे लागते. मग अशा अँगल्सला काय म्हणतात ऍडजसेंट अँगल्स. आता इथे वर्टेक्स ओ कॉमन आहे दोन्ही अँगल्सचा, एक आर्म ओ डी हा सुद्धा कॉमन आहे आणि या दोन्ही अँगल्सचं इंटिरियर सेपरेट आहे. म्हटल्यावर हे ऍडजसेंट अँगल्स आहेत. आता हे ऍडजसेंट अँगल्स तर आहेतच, पण मग हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स सुद्धा आहेत का सांगा बरं मला. आता इथे आधी पाहूयात कोणकोणते 2 अँगल्स आहेत तर अँगल ए ओ डी आहे आणि किती त्याचं मेजर आहे तर 30 डिग्री आहे. राईट करून घेऊयात इथे. आणि दुसरा अँगल कोणता आहे अँगल डी ओ बी. ओके नाही, डी ओ बी त्याचं मेजर किती आहे 60 डिग्री. इथे राईट करून घेऊयात. आता मला सांगा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत का हे दोन्हीही. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम किती असावे लागते. आताच मी सांगितलं 90 डिग्री. हो की नाही. सो इथे आपण राईट करून घेऊयात मेजर ऑफ अँगल ए ओ डी
किती आहे 30 आणि मेजर ऑफ अँगल DOB किती आहे 60. सो 30 डिग्री प्लस 60 डिग्री इज इक्वल टू, ऍड करा बरं, 30 प्लस 60 किती होतं 90 होतं का? येस 90 येतं. ऍड केल्यानंतर सम किती येतं 90 येतं. याचाच अर्थ काय की हे जे दोन अँगल्स आहेत ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. त्याचप्रमाणे आपण हेही आता इथे प्रूव्ह केलं की हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स तर आहेतच, शिवाय कोणते अँगल्स आहेत? येस व्हेरी गुड, हे ऍडजसंट अँगल्स सुद्धा आहेत. चला आता आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. इथे अँगल DAB दिलेला आहे आणि अँगल LMN दिलेला आहे. हे दोन्ही अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी आहेत का हे आपल्याला सांगायचे आहे. सांगा बरं मला. मेजर ऑफ अँगल DAB किती आहे 90 डिग्री आहे बरोबर, आणि मेजर ऑफ अँगल LMN किती आहे 30 डिग्री आहे. दोन अँगल्स कॉम्प्लिमेंटरी असण्यासाठी कोणती कंडिशन लागते? तर दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम हे 90 डिग्री असावे लागते. पण आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा जो अँगल DAB आहे तो स्वतःच 90 डिग्री आहे आणि या 90 डिग्री मध्ये जर आपण अँगल LMN याचे मेजर ऍड केले तर 90 डिग्री पेक्षा जास्त असणार आहे. म्हटल्यावर हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असूच शकत नाहीत, हो की नाही? पण तरी आपल्याला इथे प्रूफ करायचंय की हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नाहीयेत. चला मग प्रूफ करूयात. हे पहा 90 डिग्री आहे अँगल DAB आणि अँगल LMN किती आहे? LMN आहे 30 डिग्री. दोघांचं हे ऍडिशन 120 डिग्री होतं. दॅट्स वाय अँगल DAB अँड अँगल LMN आर नॉट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. हे पहा इथे आपण प्रूफ केलं की नाही, हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स नाहीयेत. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असण्यासाठी दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम हे 90 डिग्री असावे लागते. चला आता आणखी एक थोडेसे डिफरंट टाईपचं एक्झाम्पल घेऊयात. हा आहे अँगल XYZ किती आहे मेजर 20 डिग्री आणि इथे हा एक अँगल घेऊयात अँगल AOB. या अँगलचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे आणि काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे की हे दोन्ही अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. लक्षात घ्या, समजून घ्या मी काय बोलतेय. हे जे दोन्ही अँगल्स आहेत अँगल XYZ आणि अँगल AOB हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत आणि हा जो फर्स्ट अँगल आहे अँगल XYZ हा 20 डिग्रीचा आहे. म्हटल्यावर अँगल AOB किती डिग्रीचा असेल? कसं फाइंड आउट करणार? आपल्याला माहिती आहे की नाही कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे सम मेजरच्या अँगल्सचे सम 90 डिग्री येते बरोबर. सो इथे मेजर ऑफ अँगल XYZ आहे 20 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल AOB मग आपण घेऊयात X डिग्री, कारण याचे आपल्याला मेजर फाइंड आउट करायचे आहे आणि आपल्याला काय माहिती आहे की कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या मेजरचे सम हे 90 डिग्री येत असते. मग चला XYZ आहे की नाही आपल्याकडे मेजर 20 आहे. सो इथे राईट करून घेऊया 20 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल AOB आपण X घेतलेला आहे इज इक्वल टू 90 डिग्री. या X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बरोबर. इथे हा 20 आहे, हा 20 जर इथून निघून गेला तर इथे काय फक्त शिल्लक राहील X आणि X ची व्हॅल्यू फक्त आपल्याला मिळणार आहे. पण या 20 ला इथून कसं घालवणार? तर आपण काय करतो या 20 मधून जर 20 सबट्रॅक्ट केलं तर काय होणार आहे? हा 20 इथून निघून जाईल म्हणजे 0 होऊन जाईल. 20 मायनस 20 0. पण आपल्याला फक्त इक्वल टूच्या एकाच साईडला असं करता येतं का? तर नाही. जर आपण या 20 ला इथून घालवण्यासाठी 20 मायनस केलं तर आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला सुद्धा 20 मायनस करावा लागतो, हो की नाही? चला दोन्ही साईडला आपण 20 मायनस करूयात. हे पहा अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला 20 मायनस करत आहोत. आता या 20 मधून हा 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर 0 रिमेनिंग राहणार. सो 0 प्लस X डिग्री, ओके नाही? सो 0 मी नाही राईट करत आहे इज इक्वल टू 90 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर 70. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. आता आपण काय केलं 20 दोन्हीकडे सबट्रॅक्ट केलं की नाही इक्वल टूच्या दोन्ही साईडला. असे न करता आपण हे पहा अशा प्रकारे सुद्धा करू शकतो. हीच स्टेप, ही जी स्टेप आहे 20 डिग्री प्लस X डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री, हीच स्टेप मी इथे पुन्हा राईट करत आहे. हे पहा मी आता तुम्हाला इथे काय सांगते की असं न करता तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता जी मी आता तुम्हाला सांगतेय. हे पहा 20 प्लस X इज इक्वल टू 90. X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. मग आपण काय करूयात या X ला एकट्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि हा जो 20 आहे ना याला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. पण तो असाच जात नाही, इथे त्याचा साईन प्लस आहे की नाही, तो जेव्हा इक्वल टूच्या राईट हँड साईडला जम्प करतो तेव्हा त्याचं साईन मात्र चेंज होतं. जर प्लस असेल तर मायनस होतं, मायनस असेल तर प्लस होतं.
आलं लक्षात. आणि जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर डिव्हिजन मध्ये जातं, डिव्हिजन मध्ये असेल तर मल्टिप्लिकेशन मध्ये जातं, असं तो त्याचा साईन चेंज करतो. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आलं लक्षात. सो इथे एक्स इज इक्वल टू 90 मायनस, हे पहा मायनस झालं की नाही, आणि हा 20 ने इक्वल टूच्या राईट हँड साईडला जम्प केलेली आहे. आता पहा एकटा एक्स इथे आपल्याला मिळालेला आहे. सो एक्स इज इक्वल टू किती आलं, 70 डिग्री. 90 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येतं 70. सो एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 70 डिग्री. याचाच अर्थ अँगल ए ओ बी ला आपण एक्स डिग्री घेतलं होतं ना, आणि एक्स डिग्री म्हणजे 70 डिग्री इथे आपण फाइंड आउट केलेला आहे. सो या अँगलचे मेजर काय आले, अँगल ए ओ बी, मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज इक्वल टू 70 डिग्री. आलं लक्षात. कसं आपण फाइंड आउट केलं, आपल्याला काय सांगितलं होतं की हे दोन्ही अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. जर हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत तर या दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम हे 90 डिग्री असणार. मग अशा प्रकारे जर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दोन दिलेले असतील आणि त्यातील एका अँगलचे मेजर दिले असेल तर दुसऱ्या अँगलचे मेजर आपण फार इझिली फाइंड आउट करू शकतो. आलं लक्षात तुमच्या. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 16 सॉल्व्ह करायला घेऊयात. खूप इझी आहे. द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो. राईट द मेजर्स ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. इथे काही अँगल्सच्या मेजर्सचे सम दिलेले आहे आणि आपल्याला त्यांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. चला लगेचच फर्स्ट आपण घेऊयात 40 डिग्री. एका अँगलचा मेजर 40 डिग्री आहे, दुसऱ्या अँगलचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री. म्हणजे याचा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल 40 डिग्रीचा कॉम्प्लिमेंटरी अँगल त्याला आपण एक्स डिग्री घेऊयात. आणि आपल्याला माहित आहे या दोन्ही अँगल्स, हा फर्स्ट अँगल हा सेकंड अँगल, या दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम हे 90 डिग्री येत असते का, कारण हे दोन्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत असे आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेले आहे. म्हणून इथे आपण काय करूयात, 40 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. आता एक्स ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आपल्याला माहित आहे. एक्स इज इक्वल टू, हा 40 इक्वल टू चा ब्रिज हा क्रॉस करणार की नाही, प्लस मध्ये आहे तो इकडे गेल्यावर मायनस होणार. सो 90 मायनस 40 किती येणार, 90 मधून 40 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना, 90 मधून 40 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आन्सर येतो 50. सो दुसऱ्या अँगलचं मेजर किती आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगलचं 50 डिग्री. फायनल आन्सर इथे राईट करूयात. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 40 डिग्री इज 50 डिग्री. चला लगेच सेकंड घेऊयात. खूपच इझी आहे. एका मिनिटाच्या आत आपण आपले आन्सर फाइंड आउट करू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की कॉम्प्लिमेंटरी अँगलचे मेजरचं सम 90 डिग्री येत असतात. इथे एका अँगलचा मेजरचं सम दिलेला आहे 63. मग दुसऱ्या अँगलला आपण काय घेऊयात, एक्स डिग्री घेऊयात. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी एक्स डिग्री अँड वी नो दॅट, काय माहिती आपल्याला की दोन्ही अँगल्सच्या मेजर्सचे सम 90 डिग्री असते. चला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सो एक्स इज इक्वल टू काय येणार, हा 63 इक्वल टू चा ब्रिज जेव्हा क्रॉस करतो तेव्हा प्लसचा मायनस होत असतो. सो 90 मायनस 63, 90 मधून 63 सबट्रॅक्ट करा, काय आन्सर येते, 63 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 27. सो फर्स्ट अँगल 63 डिग्री अँड सेकंड अँगल किती, 27 डिग्री. फायनल आन्सर राईट करूयात. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ मेजर 63 डिग्री इज 27 डिग्री. चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट दिलेला आहे 45 डिग्री. दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पैकी एका अँगलचं मेजर आहे 45 डिग्री, दुसऱ्या अँगलचं मेजर आपण एक्स डिग्री घेऊयात. आणि आपल्याला काय माहिती आहे की दोन्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या मेजरचे सम 90 डिग्री येत असते. सो 45 डिग्री प्लस एक्स डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. आता या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे की नाही. मग या एक्स ला एकट्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि 45 ला पाठवून देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला. पण तो तसाच जातो का, तर नाही, त्याचं साईन चेंज होतं. म्हणून इथे -45. 90 मधून 45 सबट्रॅक्ट केल्यानंतर न रिमेनिंग राहतं 45. सो एक्स डिग्री इज इक्वल टू किती आलेला आहे, 45 डिग्री. एक्स ची काय व्हॅल्यू आलेली आहे, 45 डिग्री. म्हणजे इथे हा जो दुसरा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे, कॉम्प्लिमेंट अँगल आहे या 45 डिग्रीचा, त्याचं मेजर आहे 45 डिग्री. चला नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला दिलेला आहे 55 डिग्री. सो पहिल्या अँगलचं मेजर आहे 55 डिग्री की नाही. मग दुसऱ्या अँगलचं मेजर घेऊयात आपण एक्स डिग्री. इथे तुम्ही वाय डिग्री घेऊ शकता, ए डिग्री घेऊ शकता, कोणतंही अल्फाबेट तुम्ही इथे यूज करू शकता. अल्फाबेटिकल लेटर जे आहे ते. इथे आपण एक्स घेऊयात सगळीकडे. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे त्यांचं सम, मेजरचं सम किती असते, 90 डिग्री बरोबर. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. एक्स ला त्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि 55 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. जेव्हा तो राईट हँड साईडला जाईल तेव्हा त्याचा साईन चेंज होणार.
प्लस 55चं मायनस 55 होणार, बरोबर. आता 90 मधून 55 सबट्रॅक्ट करा, किती रिमेनिंग राहतं 35. सो एक्स इज इक्वल टू किती आलेला आहे 35. जर फर्स्ट अँगल 55 डिग्रीचा असेल कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, तर सेकंड अँगल हा 35 डिग्रीचा असणार आहे. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. चला आता 5th नंबरचं पाहूया. 5th नंबरला जे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत त्यातील एका अँगलचे मेजर आहे 20 डिग्री आणि दुसऱ्या अँगलचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो ते घेऊयात आपण x डिग्री. आणि आपल्याला माहित आहे की दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या मेजर्सचे सम हे 90 डिग्री येत असते. सो 20 प्लस x डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री येणार. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे काय करायचंय, जो दुसरा अँगल आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पैकी पहिला काय आहे 20 डिग्री आणि जो दुसरा आहे त्याला आपण x डिग्री घेतलेला आहे. मग x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो x इज इक्वल टू काय येणार 90 मायनस 20. 90 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यानंतर रिमेनिंग काय राहतं 70 डिग्री. सो दुसरा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे पहिला 20 डिग्रीचा आहे आणि दुसरा कोणता आहे, दुसरा जो आहे x डिग्री आपण घेतला होता त्याचं मेजर किती आपण काढलेला आहे इथे 70 डिग्री. सो फायनल आन्सर राईट करूयात. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ मेजर 20 डिग्री इज 70 डिग्री. चला नेक्स्ट पाहूयात. 6 नंबरला दिलेला आहे 90 डिग्री. आता इथे लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम मध्ये कन्फ्युज करण्यासाठी अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत त्यातील एका अँगलचे मेजर 90 डिग्री आहे तर दुसऱ्या अँगलचे मेजर किती. पण तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती आहे की नाही, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, असे दोन अँगल्स की ज्यांच्या मेजरचे सम 90 डिग्री येत असते, हो ना. आता इथे पहिला अँगलच 90 डिग्रीचा आहे म्हटल्यावर दुसरा अँगल किती डिग्रीचा असणार आहे, हे पहा. पहिला अँगल 90 डिग्री आणि दुसरा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे त्याला आपण x डिग्री घेऊयात आणि या दोघांचंही मेजर किती येतं 90 डिग्री येतं हे आपल्याला माहित आहे. म्हटल्यावर x किती येणार आहे 0 डिग्रीचाच येईल की नाही. सो हे पहा x इज इक्वल टू 90 मायनस 90. सो x इज इक्वल टू किती येणार आहे 90 मधून 90 सबट्रॅक्ट केल्यानंतर 0. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पैकी पहिला अँगल जर 90 डिग्रीचा आहे तर दुसरा कितीचा येणार आहे 0 डिग्रीचा. आलं लक्षात. द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ एन अँगल ऑफ मेजर 90 डिग्री इज 0 डिग्री. चला आता लास्ट वन x डिग्री. आता इथे सुद्धा तुमचा गोंधळ होऊ शकतो, अरे x डिग्री म्हणजे काय, ओके नाही. मग आता कसं आपण फाइंड आउट करणार. पण घाबरू नका, तुम्हाला माहिती आहे की नाही की दोन अँगल्स ज्यांच्या मेजरचे सम 90 डिग्री येत असते त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असं म्हणतात. आता इथे त्यांनी क्वेश्चन मध्येच सांगितलेलं आहे की दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत त्यातील एका अँगलचे मेजर दिलेलं आहे, दुसऱ्या अँगलचं तुम्हाला फाइंड आउट करायचंय. मग एका अँगलचे मेजर x डिग्री दिलंय, मग आपल्याला जे माहित आहे त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करत जायचंय. आता इथे आपण राईट करूयात लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल बी a डिग्री. आता मी इथे x का नाही घेतलं, कारण जो पहिला अँगल आहे त्याचा x डिग्री आहे आणि आपल्याला दुसऱ्या अँगलचं काढायचंय, ओके नाही, फाइंड आउट करायचंय. म्हणून इथे आपण a डिग्री घेऊयात. आणि माहिती आहे मेजरच्या अँगल्सचे जे अँगल्स दिलेले असतात त्यांच्या मेजरचे सम किती येते 90 डिग्री. सो पहिले मेजर किती आहे, पहिल्या अँगलचे x डिग्री. राईट करूयात x डिग्री प्लस दुसऱ्या अँगलचे मेजर किती दिलेलं आहे आपण घेतलंय a डिग्री. सो a डिग्री करूयात इज इक्वल टू काय येणार कॉम्प्लिमेंटरी आहेत की नाही, मग 90 डिग्री. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, या a डिग्रीचा फाइंड आउट करायचंय, हो की नाही. मग या a ला फक्त आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला ठेवूयात आणि हा जो x आहे त्याला पाठवून देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साइडला. सो a इज इक्वल टू 90. आता इथे कोणतं साइन येणार, प्लस की मायनस, सांगा पटकन सांगा कोणतं येणार. अरे वा, व्हेरी गुड, मायनस. हुशार आहात तुम्ही. सो 90 मायनस x. आता 90 मधून x आपण आता सबट्रॅक्ट करू शकतो का इथे, नाही ना, हा काय नंबर आहे का, नाही. सो a डिग्री इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री मायनस x डिग्री. आलं लक्षात. सो दुसरा जो अँगल आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पैकी त्याचे मेजर असणार आहे 90 डिग्री मायनस x डिग्री. पाहिलं किती इझी आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे असे दोन अँगल्स की ज्यांना ऍड केल्यानंतर ऍडिशन 90 डिग्री येते. इतकं साधं सोपं आहे. चला सेकंड क्वेश्चन पाहूया. x मायनस 20 डिग्री अँड y प्लस 30 डिग्री आर द
मेजर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत, लक्षात घ्या. दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. त्यातील पहिल्या अँगलचं मेजर आहे y मायनस 20 डिग्री, तर दुसऱ्या अँगलचे मेजर आहे y प्लस 30 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ ईच अँगल. मग प्रत्येक अँगलचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आलं लक्षात? हे पहा, मग इथे आपण राईट करून घेऊयात की दोन्ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स किती मेजर्सचे आहेत. पहिला आहे y प्लस 20 डिग्री, दुसरा आहे y प्लस 30 डिग्री. आणि या दोघांनाही ऍड केल्यानंतर 90 डिग्री येणार हे आपल्याला माहित आहे. सम 90 डिग्री असतं कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचं. चला तर मग सॉल्व्ह करून घेऊयात. आता हे ब्रॅकेट मध्ये की नाही, याला विदाउट ब्रॅकेट आपण राईट करूयात. सो y मायनस 20 हे डिग्री जे आहे दोन्हीकडचं साईन ते आपण फायनल आन्सर मध्ये देऊयात, काही प्रॉब्लेम नाही. y मायनस 20 प्लस y प्लस 30 विदाउट ब्रॅकेट फक्त आपण ऍज इट इज राईट करून घेतलेला आहे इज इक्वल टू 90. आता हे पहा, इथे 1y आणि हा 1y, 1y प्लस 1y किती y झाले 2y. सो 2y मायनस 20 प्लस 30 ऍज इट इज आपण खाली राईट करून घेतलं इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा जो 2y आहे तो ऍज इट इज खाली येणार. हे पहा, इथे काय आहे मायनस 20 प्लस 30 सॉल्व्ह करता येणार आहे की नाही आपल्याला. इथे आहे मायनस, इथे आहे प्लस. मायनस प्लस काय करावं लागतं आपल्याला, सबट्रॅक्शन करावं लागतं, हो की नाही. मग 30 मधून 20 सबट्रॅक्ट करा, किती राहतात 10, हो की नाही. आता साईन कोणतं येणार, मग साईन येतं मोठ्या नंबरचं, मोठा नंबर आहे 30. सो प्लस 10 इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा जो 10 आहे त्याला आपण इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. सो 2y इज इक्वल टू 90 मायनस 10. 90 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय रिमेनिंग राहतं, येस 80. सो 2y इज इक्वल टू 80. आता आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर. जर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर या 2 ला इथून जावं लागेल. 2y बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, बरोबर. मग या 2 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. पण राईट हँड साईडला जाते वेळी तो असाच जाणार आहे का, तर नाही, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही. मग तो इकडे जाते वेळी डिव्हिजन मध्ये बसणार, हो की नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, प्लस असेल तर मायनस होतं, मायनस असेल तर प्लस होतं, मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन होतं, डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन होत असतं. सो इथे 2 आणि y या दोघांचं रिलेशन काय आहे, मल्टिप्लाय होत आहेत, कोणताच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. दोघंही एकमेकांबरोबर मल्टिप्लाय होत आहेत, म्हणून हा जो 2 आहे तो इकडे जाते वेळी डिव्हिजन मध्ये चेंज होणार त्याचं साईन. 80 ला 2 ने डिवाइड करा, काय आन्सर येते, 80 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर येते 40, बरोबर. सो y इज इक्वल टू काय झालेलं आहे 40 डिग्री. आता y ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली, हो की नाही. आता आपण इथे y ची व्हॅल्यू दोन्हीकडे सबस्टिट्यूट करू शकतो. चला सबस्टिट्यूट करूयात. फर्स्ट अँगलचे मेजर किती दिलेलं आहे, फर्स्ट अँगलचं मेजर दिलेलं आहे y मायनस 20 आणि y म्हणजे काय आहे 40 डिग्री आहे. सो 40 मायनस 20 काय येणार 20 डिग्री. सो फर्स्ट अँगलच्या मेजर किती आहे 20 डिग्री. आता सेकंड अँगलचे मेजर किती दिलेलं आहे, सेकंड अँगलचे मेजर दिलेले आहे y प्लस 30 आणि y म्हणजे काय आहे आपण फाइंड आउट केलेलं आहे 40. सो 40 प्लस 30 किती येतं 70. सो फर्स्ट अँगलचे मेजर किती आलेलं आहे 20 डिग्री आणि सेकंड अँगलचे मेजर किती आलेले आहे 70 डिग्री. चला तर मग आपण आपले फायनल आन्सर राईट करून घेऊयात. द मेजर ऑफ द 2 अँगल्स इज 20 डिग्री अँड 70 डिग्री. आता पहा बरं, हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत का, 20 प्लस 70 करा 90 येतं का, हो 90 येतं, बरोबर. म्हटल्यावर हे दोन्ही अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला ज्याप्रमाणे सांगितलं होतं फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अँगलचं मेजर इथे फाइंड आउट केलेलं आहे. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 16 इथे कम्प्लीट झालेला आहे.